अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली। अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली। साऱ्या भारतामध्ये हो तिने कीर्ती गाजवली। साऱ्या भारतामध्ये हो तिने कीर्ती गाजवली। अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली। अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली। साऱ्या भारतामध्ये हो तिने कीर्ती गाजवली। साऱ्या भारतामध्ये हो तिने कीर्ती गाजवली। पहिली उघडली मुलींची शाळा, जागृत केला समाज सगळा। पहिली उघडली मुलींची शाळा, जागृत केला समाज सगळा। दिन दिनांची हो झाली माऊली। दिन दिनांची हो झाली माऊली। साऱ्या भारतामध्ये हो तिने पुरुषप्रधान संस्कृती होती। आजही लोकांच्या मनावर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आहे। मुलगा हा वंशाचा दिवा आहे असे समजून मुलींना मुलांपेक्षा कमी समजले जात असे। सून आणि मूल हेच मुलींचे आयुष्य आहे असा समज पूर्वी होता। मात्र महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांमुळे नंतर देशभर मुलींचे शिक्षण सुरू झाले। त्यानंतर मुलींनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेत आपणही मुलांपेक्षा कमी नाही हे सिद्ध केले। होते खंबीर बारी शिकवलं स्त्रियांना सोसून अनंत यातना, शिकवलं स्त्रियांना। धन्य धन्य होतो आम्ही थोरली तुझी गाताना, धन्य धन्य होतो आम्ही थोरली तुझी गाताना। सन्माननीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग, मान्यवर व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी शाळेची घंटा तिनेच वाजवली। इतिहासाच्या पानोपाणी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे, तुझ्या संघर्षाची कहाणी आहे। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा 30 जानेवारी हा दिवस एका क्रांतिज्योतीचा जन्मदिवस आहे, जिच्या जन्माच्या प्रकाशाने भारतीय स्त्रियांच्या जीवनातला हजारो वर्षांचा अंधकार संपवला, जिच्या संघर्षाने स्त्रियांना आत्मसन्मान दिला आणि जिच्या कर्तृत्वाने भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। होय होय साऱ्या भारतामध्ये हो तिने कीर्ती गाजवली।